विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहे. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जाईल. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट निकाल पाहण्याची सुविधा आमच्या शाळेच्या वतीने ती लिंक तुम्हाला दिली जाईल. ते युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल वरती टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला लिंक उपलब्ध आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही तुम्हाला देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 पासून ते 25,000 पर्यंत आकारणी करणारे अकॅडमिक क्लासेस आम्हाला भेटले. परंतु आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रमांतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला फ्री शिकवला जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप चॅनल फॉलो करणं गरजेचं आहे. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं, त्याची बेल आयकॉन क्लिक करणं जेणेकरून लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. युट्यूब चॅनल शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी अभ्यास करणाऱ्या 4थी आणि 5वीतील सर्व मुलांसाठी या तासिकेचा लाभ होऊ शकतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात. टेलिग्रामवरचे मेसेज कधी डिलीट होणार नाही. तो चॅनल आहे, चॅनलवरचे सर्व लिंक तुम्हाला इत्थंभूत उपलब्ध आहेत. तुम्ही सर्व लिंक पाहू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सांगायला आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घेतलं तर 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरांचा आपला अभ्यास होत नाही. परंतु आमच्याकडून आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून दिली जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब व फेसबुक वरती उपलब्ध करून दिले जातील. तरी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलचा, या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे आज जवाहर नवोदय उतारा क्रमांक 98 मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 98 मधील प्रश्नांचं आयोजन करीत आहोत. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो, चला तर वेळ न दवडता तुमच्यासाठी उतारा क्रमांक 98 अगदी सोपा आणि छोटा उतारा क्रमांक 98 तुमच्या स्क्रीनवर तुम्ही काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या प्रश्नात, या उतारावर एकही प्रश्न आपला चुकणार नाही. आधीच्या उत्तरातील एक प्रश्नाबद्दल आपली शंका कुशंका होती. आपलं उत्तरात चाचणी सोडताना तुमचं जे म्हणणं असेल ते शेवटच्या प्रश्नामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं टाईप करू शकता. चला, या उत्तराचा काळजीपूर्वक वाचन करा. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. वाचन झाल्यानंतर आपलं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. स्पीड कमी कर, 2 नाही 3 कर. प्रदीप, एवढा कमी वेळात वाचलं पण खूप छान. नक्की वाचलं ना? पण अभिनंदन तुझं. नाही तर सगळ्यात आधी टाकायचे नाही, वाचायचं बाजूला, मीच करेक्ट टाकून द्यायचं. असं नका करू. कृष्ण अभिनंदन, प्रशांत अभिनंदन, साक्षी अभिनंदन, खूप छान. जसं जसं आपले उतारे अजून आतापर्यंत आपले निम्मेच उतारे झाले, तर अजून 100 उतारे आपण घेणार आहोत. सर्व उतारे जेव्हा होते
पहा तुमच्या मनात कॉन्फिडन्स वाढेल की आपण उतार्यावरचा एकही प्रश्न घालणार नाही. आपल्याला फक्त बाकी राहील उतार्यावरील व्याकरणावरचा अभ्यास करायचा. व्याकरणासाठी आपण वेगळ्या तासिका घेणार आहोत. त्याचं नियोजन आपण शाळा सुरू झाल्यानंतर करणार आहोत. त्याचे लिंक तुम्हाला दिल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, चला तुमचं खूप अभिनंदन. सृष्टी अभिनंदन, युवराज थोरवे अभिनंदन तुमचं पण. चला, तुम्ही छान अभ्यास करताय. सुट्टीच्या दिवसातही तुम्ही अभ्यास करताय याचा खूप मला आनंद होतो, कारण या दिवसामध्ये कुणाला मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला, आमची सृष्टी मंडळ तर मावशीच्या गावाला जाऊन सुद्धा तिथून ताशिका करते. तिचंही खूप अभिनंदन. मला वाटलं होतं गावाला गेली म्हणजे आता अभ्यास सोडून देईन ती. तिने तिथे जाऊन तिथल्या मोबाईलवर ते अभ्यास करते. पहा, अभ्यासासाठी कुठलंही बंधन नसतं किंवा ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्याही जागेची अडचण नसते. आपण कुठेही बसून ज्ञान संपादन करू शकतो. हे मला सृष्टीने दाखवून दिलं. खूप छान अभिनंदन सृष्टी तुझं. अंकुश थोरवे अभिनंदन तुमचं पण. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 98 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्या या उतारावरील एकही प्रश्न चुकणार नाही आणि परीक्षेतही आपल्याला अशाच प्रकारे एकही प्रश्न न चुकता पैकीचे पैकी मार्क घ्यायचे. हेच तर आपलं ध्येय आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 98. रंग माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करतात. पिवळा रंग झेंडूचा, लाल रंग जास्वंदाचे फूल, लाली मोगऱ्यात यासारखी पांढरी शुभ्र फुले, हिरव्या रंगाची नटलेली वनश्री रंगाच्या या विविधतेने मनाची प्रसन्नता वाढते. विशाल अशा आकाशात निळा रंग मन शांती देतो, विश्रांती देतो. दिवसाचा स्वच्छ तेजस्वी पिवळा सूर्यप्रकाश उत्साहात व कार्यक्षम दाखवतो. रक्ताचा लाल रंग उसळत्या भावनांना आणि क्रोधांना निर्दर्शक बनवतो, तर वनस्पती हिरव्या गार रंगाने प्रसन्नता आणि शांततेचे प्रतीक मानले गेले. असे हे विविध रंग रंग लहरी मानसिकतेवर म्हणजे शरीर क्रियावर परिणाम करतात. याच असा अनुभव आहे. पहा, मानवी जीवनामध्ये रंगाला खूप महत्व आहे. जसं आपल्याला विविध रंग दिसतात, तसं प्राण्यांना फक्त काळा आणि पांढरे दोनच रंग दिसतात. बैलांना, गाईला, या शेळ्यांना त्यांना दोनच रंग असतात, काळा आणि पांढरा. पण आपल्या माणसाच्या डोळ्याला खूप सर्व रंग म्हणजे ओळखता येतात. रंगाचे विविध प्रकार असतात. पहा, आपले मूळ रंग 7 आहेत. ताना, पिहिनी, पाजा, तांबडा, निळा, जांभळा, पिवळा, काळा, है का नाही. हे 7 रंग पण पाठ पाहिजे. आठवड्याचे 7 वार पाहिजे. आपले वर्ष पाठ पाहिजे. मराठी महिने, इंग्रजी महिने, इंग्रजी महिन्यातील दिवस, मराठी महिन्यातील दिवस हे आपण पुढे पाहणार आहोत. तसं या रंगावर आपला उतार आला म्हणून मी बोललो तुम्हाला. रंगाचे 7 रंग क्रमाने आपले पाठ पाहिजे. रंगावरती प्रश्न येऊ शकतो व्याकरणावर आधारित. चला, अगदी सोपा उतारा होता. इथं कोणता रंग कोणत्या वनस्पतीने, कोणत्या फुलझाडाने आणि कशासाठी दिला आहे आणि कोणत्या रंगाचा काय अर्थ आहे असं या उतार्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे. तुमच्यासाठी या उतार्यावरील पहिला प्रश्न, वरील उतार्यात एकूण किती रंगाची नावे आलेत. आता काय करायचं, अशा वेळेस पेन आणि कागद घ्यायचा. आपल्यावर पेपर सोडवताना समोर पेपर असणार आहे, त्याच्यामुळे आपण फक्त खुणा करायच्या. लाल, पिवळा, काळा, निळा, जांभळा, त्याच्या खाली खुणा करायच्या. किती रंग आले ते मोजायचे. परंतु आता आपल्याकडे पेन नाही, तरी पण बोटाने मोजा तुम्ही रंग किती जागेवर आले, तर कोणत्या कोणत्या ओळीमध्ये आले रंग. जर लाल रंग 2 वेळा आला असेल तर त्याचं दोन वेळा मोजायचं नाही, एकाच वेळा मोजायचं. समजा पांढरा रंग 2 वेळा आला असेल तर तो एकदाच मोजायचा. म्हणजे एक रंगाचं नाव एकदाच मोजायचं. मग वरच्या उतार्यात एकूण किती रंगाचे नाव आले. पर्याय ए 5, पर्याय बी 4, पर्याय सी 2 आणि पर्याय डी 6. आता योग्य उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित उतारा क्रमांक 98 वरील. आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर ओळ क्रमांक टाकण्याऐवजी रंगाची नावच टाईप करा, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनाही माहित होईल की कोणते कोणते रंग आलेत. तुमच्या चॅट बॉक्स मध्ये रंगाची नावं तुम्ही उतार्यामध्ये वाचताय ते सरळ सरळ टाईप करा, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यालाही कळेल की 4 उत्तर बरोबर आहे, 5 बरोबर आहे, 2 बरोबर आहे का 6 बरोबर आहे. चला, कोण उत्तर टाईप करतोय बघू सगळ्यात आधी. आता प्रशांत ए उत्तर देतोय, सृष्टी गंडाळ ए उत्तर देते. पहा, अशा प्रश्नाच्या वेळेस आपल्याला सगळा उतारा परत 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 वाचावा लागतो. त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आपला आणि मग आपण म्हणतो परीक्षेत मला टाइमच नाही पूर्ण. आपले 3 तास द्यायला पाहिजे 2 तासाच्या ऐवजी, है ना. कृष्णा खाडे ए उत्तर, सृष्टी साक्षी खाडे ए उत्तर, युवराज थोरवे ए उत्तर. सगळेच एकामेकाला बघून टाकायला लागले. काय मला रंग सांगा 5 कोणते येतात. तुम्ही म्हणताय 5, मला नाही वाटत 5 आहेत, 6 असतील. मोजा जरा. प्रदीप हे उत्तर 5च.
प्रशांत म्हणतोय पहिल्या व दुसऱ्या ओळीत पिवळा लाल. ओळ क्रमांक नका टाकू, नुसत्या रंगांची नावं टाका, कोणते कोणते रंग आले आहेत, जेणेकरून एका ओळीत उत्तरच नाही विद्यार्थी मित्रांनो. याचं असं पसरलेलं आहे सगळ्या रानात, कसा म्हणजे ज्वारी बाजरी वाळू घालतो पसरून, तसं आपली रंगाची नावं सगळीकडे पसरलेत अख्ख्या उतार्यात. प्रदीप 2 ओळीत 5 नावं नाहीच आहेत का? 5 नावं सांग बरं. तो म्हणतो हे उत्तर बरोबर आहे, वर म्हणतो पहिल्या ओळीत उत्तर आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय, रंगांची नावं टाईप करा. प्रश्नांनी किती रंगाची नावं टाईप केले तर लाल, पिवळा आणि पांढरा, हिरवा, 4च. आणि उत्तर देताना म्हणतो 5 रंग आहेत. मग काय गोंधळ आहे नेमका तुमचं? 4 आहेत का 5 आहेत? पूर्वी पण म्हणतो हेच उत्तर आहे. चला, उत्तर तुमचं बरोबर आहे का चूक मी शेवटी सांगेन तुम्हाला, परंतु मला सगळ्या रंगांची नावं सांगा. जे रंग आपल्या उतार्यामध्ये नावं आलेले आहेत त्या सर्व रंगांची नावे सांगा. पहा, पहिल्या ओळीमध्ये लाल रंग आलेला आहे का? दुसऱ्या ओळीमध्ये पांढरा रंग आलेला आहे आणि हिरवा पण आलेला आहे. म्हणजे 2 रंग झाले, 3 रंग झाले. लाल, पहिल्या ओळीमध्ये पिवळा, परत पहिल्या ओळीमध्ये लाल. लाली रंग नाहीये, लाली आपले लिपस्टिक लावतो त्याला लाली म्हणतो, लाली रंग नाहीये. सृष्टी, रंग कशाचे नाही विचारलं, रंगांची नाव विचारले. प्रश्न नीट वाच बघ, उत्तरात आलेल्या रंगांची नावे. अभिनंदन सृष्टी, तू झेंडूचं जास्वंदाचं दिलेलं आहे, वनश्रीचं दिलंय, परंतु तुम्हाला रंगाची नावं 5 जरी असले, तुम्ही टेस्ट सोडवल्यामुळे कदाचित तुम्हाला माहित झालं असेल, परंतु याचं उत्तर पहा, मी सांगतो तुम्हाला. पहिल्या ओळीमध्ये पिवळा, परत पहिल्या ओळीमध्येच लाल, 2 रंग झाले का? पिवळा लाल. दुसऱ्या ओळीमध्ये पहा पांढरा, 3 रंग झाले. परत दुसऱ्या ओळीमध्ये हिरवा, 4 रंग झाले. आणि खाली म्हणले पहा आकाशाचा निळा रंग, चौथ्या ओळीमध्ये निळा. चौथ्या ओळीमध्ये कोणता आहे? निळा. असे 5 रंग आहेत. तुम्ही नुसतं उत्तर 5 टाकले, पण तुम्हाला निळा शब्द पुढे दिसलाच नाही. पहिले 4 रंग दिसले फक्त, पिवळा, लाल, पांढरा, हिरवा. आणि आकाशाला निळा रंग दाखवला होता का नाही त्यांनी? तर रक्ताला बी लाल रंग म्हणले होते का नाही? वनस्पतीच्या पानाला बी हिरवा रंग म्हणले होते का नाही? सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे, पण मला अपेक्षित होतं उत्तराचे योग्य उत्तर टाईप करणं. तरी प्रशांतने 3 रंग टाईप केलेत, काहींनी 4 केलेत. प्रदीप बी उत्तर नाही, प्रदीप 4 उत्तर नाही. प्रदीप अजूनही सांगतो, 5 रंग आहेत पहा. पहिल्या ओळीमध्ये पिवळा, लाल, दुसऱ्या ओळीमध्ये पांढरा, हिरवा आणि चौथ्या ओळीमध्ये निळा. पहा 5 रंग आहेत का नाही? अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही चुकलं नाही. प्रदीप गोंधळा पहा, तुम्ही 4 करून टाकले लगेच. ऐकायच्या आधीच उत्तर टाकून मोकळा होतो गपचिप. चला, प्रश्न पहिला, उत्तरात एकूण किती रंगाची नावे आली आहेत? योग्य उत्तर पर्यायी 5 रंग. 5 रंगाची नावं पिवळा, लाल, पांढरा, हिरवा, निळा. हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर. छान पर्याय तुमचं, छान उत्तर. तुमच्यासाठी दुसरा स्क्रीनवरती प्रश्न दुसरा, मनशांतीचा निर्देश कोणत्या रंगाने मानलेला गेला? मनशांतीचा निर्देशक कोणत्या रंगात मानला गेला याचं उत्तर तुम्हाला उतार्यात शोधायचे. निर्देश शब्दाच्या आजूबाजूलाच कुठेतरी तुम्हाला तो भेटून जाईल. मनशांती बरं का, क्रोध नाही, मनशांती. मनशांतीचा रंग कोणत्या रंगात मानला गेला? पर्याय ए पांढरा. शुभ्र रंग, पर्याय बी निळा रंग, पर्याय सी लाल रंग, पर्याय डी पिवळा रंग. चला, योग्य उत्तर टाईप करा. मनशांतीचा रंग कोणता मानला गेला? ओळ क्रमांकही टाईप करा. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येण्याची अपेक्षा मला, कारण अगदी सोपं उतार्यामध्ये दिसतंय असं उत्तर. ओळ क्रमांक सांगू का तुम्हाला? ओळ क्रमांक 4 पाहून घ्या. ओळ क्रमांक 4, प्रशांत चानक बी उत्तर, सृष्टी गंगाळ बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत वरून 4. अभिनंदन प्रशांत, सगळ्यात आधी ओळ टाकली तू. सृष्टी खाडे साक्षी खाडे बी उत्तर, विशाल मोरकर बी उत्तर. अभिनंदन सृष्टी, तुझंही उत्तर बरोबर आहे. 5व्या नाही का सृष्टी? हा, खालून. अभिनंदन. 1 2 3 4 5, खूप खूप अभिनंदन सृष्टी. खालून वाचलं काय, वरून वाचलं काय, आहे का नाही? आपण डाव्या हाताने जेवलं काय, उजव्या हाताने जेवलं काय? आपलंच पोट भरतं का? डाव्या हाताने जेवलं शेजाऱ्याचं भरतं, उजव्या हाताने जेवलं आपलं पोट भरतं का? तुमचं खूप चांगलं अभ्यास करण्याची गती एकदम चांगली आहे बा तुमची. खूप छान पर्याय तुम्ही देताय, योग्य उत्तर देताय. प्रदीप बी उत्तर देतोय. अभिनंदन प्रदीप. सर्वांनी ओळ क्रमांकही शोधले पहा. अभिनंदन साक्षी, अभिनंदन कृष्णा.
सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आलं आहे. प्रश्न दुसरा, मन शांतीचं निर्देशक कोणत्या रंगाला मानलं गेलं? योग्य उत्तर पर्याय बी निळ्या रंगाला. आकाशाचा जो निळा रंग आहे तो मन शांतीचा निर्देशक मानला गेलेला आहे. आणि क्रोधाचा निर्देशक कोणता रंग मानला गेलाय सांगा बरं मला मग. क्रोधाचा निर्देशक कोणता रंग मानला गेलाय चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. हा प्रश्न नाहीये, परंतु असाही प्रश्न आला असता, क्रोधाचा निर्देशक कोणता रंग मानला गेला? रंगाचं नाव टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, पाहू कोणाकोणाला येत आहे. क्रोधाचा रंग कोणता निर्देशक? चुकलं प्रशांत, मी क्रोधाचं विचारलं होतं, तुम्ही मनशांतीचा टाकला. अभिनंदन प्रशांत. पहा, रक्ताचा लाल रंग उसळत्या भावनांना आणि क्रोधाचा निर्देशक बनतो. पहा वाक्य काय? रक्ताचा लाल रंग उसळत्या भावनांना. अभिनंदन साक्षी, खूप अभिनंदन तुमचं, चांगला अभ्यास तुमचा. असाही प्रश्न आला असता, आपल्याला हा प्रश्न आला होता त्याऐवजी तोही प्रश्न येऊ शकतो बा. त्याचबरोबर असं रंगावरील आधारित हा प्रश्न आहेत. अगदी छान सृष्टीखंड, अभिनंदन तुझंही. चला प्रश्न दुसऱ्याचं सगळ्यांचं उत्तर बरोबर, तुमचं अभिनंदन तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, पिवळा सूर्यप्रकाश आपल्याला काय पुरवतो? पिवळा सूर्यप्रकाश आपल्याला काय पुरवतो? पर्याय ए उष्णता, पर्याय बी मनशांती, पर्याय सी उत्साह व कार्यक्षमता, आणि पर्याय डी प्रसन्नता. पहा, सूर्यप्रकाश आपल्याला काय पुरवतो? योग्य उत्तर टाईप करा आणि ओळ क्रमांकही सांगा, जेणेकरून आपल्याला ती सवय लागेल ओळीत उत्तर शोधायचं, प्रश्नाच्या पर्यायाला खून करायची आणि शेवटी उत्तराला गोल करायचं. आपल्या गोल करणं हे मेन टार्गेट आहे, पण मेन टार्गेटवर जाण्यासाठी आपल्याला योग्य रस्त्याने जावं लागेल, तर आपले सगळे प्रश्न बरोबर येतील. प्रशांत सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. तुमचं अभिनंदन, परंतु तुमचं बरोबर का चूक शेवटी सांगणार आहे, बाकीच्यांनाही उत्तर टाकू द्या. सृष्टी गंधाळ सी उत्तर. मला खूप कौतुक वाटतं माझ्या विद्यार्थ्यांचं. प्रशांत, कृष्णा, सृष्टी, प्रदीप, उमेर, साक्षी. प्रशांत खालून चौथ्या ओळीमध्ये म्हणतोय, सृष्टीखंड खालून चौथ्या ओळीमध्ये उत्तर. 1 2 3 4. पिवळा सूर्यप्रकाश उत्साह व कार्यक्षमता दाखवतो. उत्साह व कार्यक्षमता. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी योग्य ओळ क्रमांक शोधली तुम्ही. अंकुश थोरवे सी उत्तर. खूप अभिनंदन अंकुश, तुझे चांगला प्रतिसाद तुमचा. चला सर्वांचं उत्तर सी यायला लागलंय. बाकी विद्यार्थ्यांनी लाईव्ह आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका, जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. प्रश्न तिसरा, सूर्यप्रकाश आपल्याला काय पुरवतो? याचं योग्य उत्तर पर्याय सी प्रदीप सी उत्तर. चला सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर सी आलं आहे, एकाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन, सी उत्तर अगदी योग्य उत्तर. तुमच्यासाठी प्रश्न चौथा, वरील उतार्यात कशाचे महत्व सांगितले आहे? वरील उतार्यात कशाचे महत्व सांगितले आहे? प्रश्न चौथा, वरील उतार्यात कशाचे महत्व सांगितले आहे? पर्याय ए माणसाच्या मानसिकतेचे, पर्याय बी सूर्यप्रकाशाचे, पर्याय सी रंगाचे, आणि पर्याय डी फुलाचे. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सी उत्तर देतोय. चौथ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर. वरील उत्तरात कशाचे महत्व सांगितले आहे? उत्तर वाचण्याची गरज नाही, उत्तराचं आकलन झालं असेल तर आपल्याला लगेच उत्तरापर्यंत जाता येतं. परत परत उत्तर या असल्या प्रश्नासाठी उत्तर डबल वाचायचं नाही, वेळ घालायचा नाही. वेळ खूप महत्वाची असते आयुष्यात. विशाल मोळकर सी उत्तर. चला सर्व विद्यार्थ्यांनी आपलं आपलं उत्तर टाईप करा. सृष्टीगंधा सी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर. फुलांचे. कृष्णा फुलांवर उतर आहे का? कृष्णा काय करतोय? जो प्रश्न चाललाय त्याच प्रश्नाचं उत्तर टाका.
टेस्ट सोडवली म्हणून पुढच्या प्रश्नाची उत्तर टाकू नका, नाही तर तुम्हाला टेस्ट तास झाल्यानंतर टाकीत जाईल इथून पुढे. आधी याच्यासाठी टाकतो तुम्हाला उत्तर वाचून होईल, तुम्हाला आकलन होईल, जेणेकरून तुम्हाला त्या उत्तरावर सर्व प्रश्न टाकता येतील. त्यासाठी तुम्हाला उत्तराचे तासिकेच्या आधी टेस्ट टाकले जातात. त्याचा तुम्ही फायदा घेत जा विद्यार्थी मित्रांनो. टेस्ट आत्ताही सोडवा, नंतरही सोडा, किती वेळा सोडा, त्याला काही पैसे लागत नाहीत आपल्याला, फ्री आहे सगळं आपल्याकडे. चला, सर्वांचं उत्तर सी, अगदी बरोबर उत्तर सर्वांचं, खूप खूप छान. प्रश्न चौथा, वरील उत्तरावर कशाचे महत्व सांगितले आहे? योग्य उत्तर पर्याय सी, रंगाचे. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. सर्वांचं उत्तर सी आलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न 5वा. उजेड या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात आलेला आहे? पहा, अशा प्रश्नाच्या वेळेस उत्तरात आलेलाच समानार्थी शब्द सांगायचा आहे, ना की आपल्या मनाने. प्रश्न 5वा, उजेड या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात आलेला आहे? पर्याय ए प्रकाश, पर्याय बी विशाल, पर्याय सी उत्साह, पर्याय डी प्रसन्न. पहा, योग्य उत्तर सृष्टी गंडाळ ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, मोहोळकर ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, चला साक्षी खाडे ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, अंकुश थोरवे ए उत्तर. चला, खूप छान प्रतिसाद. तुमचा प्रतिसाद बघून मला अजून उत्साह वाटतो. पहा, आताशी आपण निम्म्यात आलो आहोत, आपल्याला अजून निम्म्याच्या पुढे रस्ता पार करायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, छान प्रतिसाद तुमचा. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे, ए उत्तर. उजेड या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात आला आहे? तर योग्य उत्तर आहे प्रकाश. ओळ क्रमांक तुम्ही शोधून टाका. प्रकाश हा ओळ क्रमांक, सूर्यप्रकाश उत्साह व कार्यक्षमता दाखवतो. 5 नंबरच्या ओळीमध्ये याचं उत्तर. खूप छान, तुमचं अगदी योग्य उत्तर. सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं उत्तर अगदी योग्य. अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 98 इथं पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला असं जाणवलं बरेच जण फक्त युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, परंतु त्याला सबस्क्राईब आणि लाईक करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीच मी हे सर्व बनवत आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला क्लिक केलं आणि तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लिंक आहेत. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. युट्यूबच्या खाली तुम्हाला सर्व लिंक दिलेल्या आहेत. युट्यूबच्या खालच्या लिंकला जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हॉट्सअप चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल. तुम्ही युट्यूबचा एक व्हिडिओ बघून आपल्याला पैकी मार्क मिळणार नाहीत. आपल्याला परिपूर्ण असा अभ्यास पूर्ण करावा लागेल. परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. त्यावरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जशा जशा आपल्या लिंक तयार होतील तशा लिंक तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती पाठवल्या जातील. तरी जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा ही माझ्याकडून नम्र विनंती. चला, थांबूया आपण. उत्तर क्रमांक 98 इथं पूर्ण करतोय. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.